जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली। आता या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत। आरोपी आणि त्यांच्या पत्नी या विलप्त राहतात। त्यांना 2 मुली असून त्यांचं संगोपन वडील करतात। मुलीसोबत वडील हे लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने हरकत करत असल्याचं मुलीचं म्हणणं आहे। याविषयी पीडित मुलीने आईकडे तक्रार केली आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत। उल्हासनगर 3 परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका महिलेने तक्रार दिली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर 10 वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती। त्याच्यानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता। तर तिची मोठी मुलगी आहे, त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच असलीच चाळे केले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय त्यानुसार तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे म्हणून तिने सदरची घटना ही आपल्या शिक्षिकेला सांगितली। शिक्षकांनी लगेच तिच्या आईला सांगितलं आणि पुढील आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।